त्या वेळच्या उभा राहणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा संघर्ष आपल्याला त्या ठिकाणी करावा लागेल. त्याच्यातून वाटचाल आपण करत राहू. त्याच्यातून उद्याचा संकल्प आपल्याला करायचा आहे आणि करण्याच्यासाठीच निर्धारपूर्वक आपण वाटचाल करावी. याच कारणासाठी आपण सर्वजण या निमित्ताने या ठिकाणी जमलेलो आहोत. पण आपल्या सर्वांची जबाबदारी वाढते. प्रफुल्लभाई आपण आहातच, भुजबळ साहेब आहेत, कबड्डीचे खेळाडू आहेत, भुजबळ साहेब सिने निर्माते आहेत, सिने कलाकार पण आहेत, कबड्डीचे खेळाडू आहेत. आता इथे बसलेल्या अनेकांना जर काही कबड्डी कळत असेल तर ते उत्तम चढाई करणारे खेळाडू आहेत, उत्तम कोपरा रक्षक आहेत, उत्तम मध्यरक्षक आहेत. चवड्यावरती पकड कशी करायची ती भुजबळ आणि एवढी कोणाला कळत नाही. आहेत ना मग त्यांची नका करू. पण काय काय वेळेला काय होतं, तुमच्यासारखा चतुरस्र कबड्डीसारखा खेळाडू ज्या वेळेला जातो त्यावेळेला एका वेळेला एखादा खेळाडू बाद करतो, कधी नवीन नियमाप्रमाणे बोनस गुण मिळवतो, कधी नुसता जातो स्पर्श करून येतो, कधी इतका खोलवर चढाई करतो एकाच वेळेला 6 जणांना घेऊन येतो. ते सांगतोय जरा ऐका, तेच सांगतोय जरा ऐका. काय होतं माहिती आहे का, आऊट झालेल्या खेळाडूची अशी लाईन लागली असते, पहिला झाला का तो पहिला, मग तो दुसरा बाद झाल्यावर तो लगेच येत असतो. इथे 6 बाद झाले तरी हे पहिल्या जागेवरती बसायचे, 6वे बाद झाले तरी, कारण झाल्यावर हेच परत जाता येणार. ज्यांना कबड्डी कळते त्यांना ते कळतं. पण दुसरा एक त्याच्यातला कबड्डीच्या खेळातला आहे, हे असे इतके खोलवर चढाई करायला जाणार, खोलवर एकदम खोलवर चढाई करायला जाणार आणि 7ही खेळाडू असताना तरी जाणार आणि एकाच वेळेला 7ही जाणार घेऊन येणार. पण काय काय होतं गुजरात असं माहिती आहे काय, तुम्हाला जास्ती माहिती आहे का. तुम्ही त्यावेळेचे मधू पाटील म्हणजे त्यावेळेचे मधू पाटील पहिले खेळाडू, ज्यांना मुंबईला कबड्डी माहिती असेल त्यांना माहिती असेल. हे काय करत आले, एका वेळेला 7ही बाद करत आले, एका वेळेला एक बाद करत आले. आणि काय वेळेला काय होतं, एकच खेळाडू समोर राहतो आणि चढाई करून खेळाडू दमलेला असतो. पण चढाई काढायला असं वाटत असतं मी 7 जणांना एका वेळेला बाद केलेला आहे, आता एकटाच राहिला, मी परत किती दमला असलो तर ते एकट्याला घेऊन ये. पण तसं होत नाही. तो एकटा ज्याला परत जातो त्याला तो राहिलेला एवढा चतुर असतो की ते ह्याला परत पकडून ठेवतो आणि तो त्या ठिकाणी बाद होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्थान उद्याच्या कालावधीमध्ये याच पद्धतीने कोणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी बोनस गुणासहित पुन्हा एकदा त्या ठिकाणी चढाई करण्याचं बळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी मिळवेल, याच्यात कोणाच्या मनामध्ये काय शंका आणण्याचं काय कारण नाही. रो बोले हम शतरंज के खिलाडी नाही आहे. म्हणजे शिवसेनेत असताना मनोहर जोशींना 2दा मुख्य महापौर होताना आलं, सुधीर भाऊंना होता आलं, दत्ताजी नालावडे साहेबांना होता आलं, पण 2दा महापौर झाले. मग कोणाचं चेकमेंट तुम्ही केलं ते तुम्हाला माहिती, आम्हाला कोणाला माहित नाही. पण आता तुमचा इतिहास माझ्या खेरीज दुसरं कोणाला माहिती असतं. अरे नाही विसरू शकत. आता हे सांगायला मी तुमचा एवढा इतिहास सांगितला की आता वहिनींचं नेतृत्व बळकट करण्यासाठी चतुरस्र कबड्डी खेळाडू वय वर्ष 80 असताना मैदानात उतरणार आहे, हे मला प्रामुख्याने या ठिकाणी सांगायचं. बरं, तुमच्या उजव्या बाजूला फुटबॉलपट्टू बसलेत, त्यांना किक मारायची सवय माहिती नाही. मैं इस तरफ बोल रहा हूँ, इस तरफ. एक या फुटबॉल के ना, ये फुटबॉल वाले हैं यहाँ पे. यस हे कुस्तीपट्टू आहे. भारतीय आणि भारताच्या बाहेरच्या सगळ्या खेळाचे सगळे खेळाडू या मैदानात आहेत, कारण हे अजितदादांनी निर्माण केलेली ही टीम आहे. त्यामुळे सर्व खेळांच्या मध्ये पारंगत असलेले सर्व तऱ्हेचे खेळाडू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असल्यामुळे आयत्या वेळेला खो खो खेळायला जरी सांगितलं तरी कोणाला कधी खो द्यायचा वो भी हम समज सकते हैं. कारण आम्ही सगळेजण दादाच्या नेतृत्वाखाली तयार झालेले सर्व खेळातले
एक यशस्वी खेळाडू तसं म्हणत नाही, पण संघाला विजय मिळवायचा असेल तर संघनायकाचं महत्त्व मोठं असतं आणि जो संघनायक टीमवर्क करतो तो संघनायक 100% यशस्वी होतो. आज आमच्या टीमचं नेतृत्व सुनेत्राबाईंनी करतायत. आमचा संघ 100% यशस्वी होईल, त्याच्यात कोणाच्या मनामध्ये संदेह असं काय कारण आहे. त्याची वाटचाल करण्यासाठीच आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी खूप पद्धतीने मेहनत घ्यायची आहे. ती आपण करत राहू. आज आपण एनडीएमध्ये आहोत, महायुतीमध्ये आहोत, त्याच्यामुळे अनेक वेळेला अनेक गोष्टीचे प्रश्नचिन्ह निर्माण होतात. आपल्या विचारधारेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न त्यानिमित्ताने केला जात असतो. पण ढोबळ मनाने घेतलेल्या विचाराशी पायीक राहत, त्याच विचाराशी ठाम राहत, उद्याच्या भवितव्यातली आपल्याला वाटचाल त्या ठिकाणी करायचं आहे. अभूतपूर्व संख्येनं आपण या ठिकाणी आलात. फार तुम्ही नियोजन चांगलं केलं. आणि हे सगळं सभागृह